आचारी म्हणून काम, त्यानंतर जडीबुटी देण्यास सुरुवात आणि त्यानंतर भोंदू अशोक आढावची हिस्ट्री समोर। आचार्य म्हणून काम करणारा एक सामान्य माणूस अचानक भोंदूबाबा बनतो आणि मग सुरू होते लाखोंच्या फसवणुकीचा खेळ। अहिल्यानगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मंडळी, अशोक आढाव नावाचा हा आरोपी मूळचा टाकळीभान येथील रहिवासी। सुरुवातीला तो आचारी म्हणून काम करत होता, पण काही काळानंतर त्याने स्वतःला दैवी शक्ती मिळाल्याचा दावा करत तंत्र मंत्र, अंगारे, धुपारे आणि जडीबुटी देण्याचा धंदा सुरू केला। श्रीरामपूर शहरातील एका झोपडपट्टी भागात त्याने आपला अड्डा तयार केला आणि इथूनच महिलांना जाळ्यात ओढण्याचा खेळ सुरू झाला। आजार, घरातील समस्या किंवा वैयक्तिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली तो महिलांना जडीबुटी देत होता आणि याच बहाण्याने त्यांनी एका महिलेकडून तब्बल 15 ते 16 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने उकळल्याचं तपासात समोर आलंय। फक्त एवढंच नाही तर त्या महिलेशी गैरवर्तन केल्याचा आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे। या प्रकरणात पोलिसांनी भोंदू अशोक आढाव याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मंडळी, अशा भोंदू बाबांच्या आमिषाला बळी पडणं किती धोकादायक ठरू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे।